जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय भळे एस-व्ही-पी एक्झाम अपडेट या YouTube चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण टी-वाय-बी-बी-ए आय-बी सेमिस्टर 5 चा 2019 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा याबाबत आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म कसा भरावा, विषय कशा पद्धतीने निवडावे, ॲड ऑन किंवा एक्स्ट्रा क्रेडिटचा कोणता सब्जेक्ट निवडावा, फीज किती असेल, फीज कशा पद्धतीने ऑनलाईन पेड करायची, अंतिम डेट काय आहे, या सर्व बाबत आपण माहिती घेणार आहोत. त्यामुळं परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अद्याप जर का आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर त्वरित सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आपण. टी-वाय-बी-बी-आय-बी सेमिस्टर 5 चा परीक्षा फॉर्म कसा भरावा? यासाठी परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे गेल्यानंतर एक्झाम सेक्शन दिसेल त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे स्टुडंट सेक्शनमध्ये एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल त्या बटनावर क्लिक करा. इथे 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर तुम्ही क्लिक करू शकता. इथे एक्झाम फॉर्मच्या डेट्सवर क्लिक करा. या ठिकाणी बघा इथे बी-बी-ए-आय-बी 2019 पॅटर्न दिलेले आहे. परीक्षा फॉर्म हे 27 सप्टेंबर 2025 ला सुरू झालेले आहे. याची विदाऊट लेट फी लास्ट डेट 3 ऑक्टोबर 2025 आहे. तर लेट फीसह तुम्ही 6 ऑक्टोबर 2025 पर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता. तर फाईन फी किंवा लेट फीसह तुम्ही 8 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजेपर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता. ओके. सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने परीक्षेच्या महत्त्वाच्या डेट दिलेल्या आहे. काळजीपूर्वक बघा. थोडंसं बॅक साइडला आल्यानंतर इथे प्रोसीड टू लॉगिन बटन दिसेल त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाइलचा डॅशबोर्ड बघायला दिसणार आहे. इथे तुम्हाला स्टुडंट लॉगिनमध्ये क्रिएट अकाउंट आणि लॉगिन बटन दिसेल. त्या लॉगिन बटनावर क्लिक करा. लॉगिन बटनावर इथे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लॉगिन करण्यासाठी काही वेगवेगळे ऑप्शन दिसून येतील. जसं की लॉगिन बाय इथं मेल आयडी किंवा मोबाईल नंबर म्हणून ऑप्शन दिसेल. तर त्या ठिकाणी तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ओके. सो थोडंसं टेक्निकल कारणास्तव इथे रेंजचा इश्यू पण असू शकतो. त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला या पद्धतीचा डॅशबोर्ड उशिरा दिसून येईल. इथे लॉगिन बायमध्ये जा. इथे मेल आयडी किंवा मोबाईल नंबर दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. जो या अगोदरच्या परीक्षा फॉर्म भरताना जो काही मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरला, त्या दोघांपैकी एक ऑप्शन तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. पासवर्ड एंटर करा. इथं जो काही कॅप्चा दाखवलेला आहे, हा कॅप्चा एंटर करा आणि लॉगिन बटनावर क्लिक करा. जर आपल्याला पासवर्ड आठवत नसेल, तर फॉरगेट पासवर्डमध्ये जा. तिथं नॅशनॅलिटी तुम्ही काय करा, इथे इंडियन सिलेक्ट करा. इथे तुमचा मोबाईल नंबर टाका. हा जो कॅप्चा दिसतो तो या ठिकाणी टाका. प्रोसीड करा. अगेन तुम्हाला काय करता येईल, मेल आयडी आणि मोबाईल नंबर दोन्हीला ओ पाठवला जाईल. दोघांपैकी कोणताही एक ओ टाका. नवीन पासवर्ड काय करा, रिसेट करा. नवीन पासवर्ड रिसेट करून पुन्हा लॉगिन बटनावर जा. युजर नेम पासवर्ड टाकून तुम्ही काय करू शकता, लॉगिन करू शकता. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड बघायला भेटेल. इथे तुमचा पी-आर-ए नंबर, एलिजिबिलिटी नंबर, इथं बी-बी-आय-बी म्हणून तुमचा कोर्स पण येणार आहे. कॉलेजची इथं डिटेल आलेली आहे. स्टुडंटची डिटेल्स आहे. या ठिकाणी ॲक्शन कॉलममध्ये जाऊन तुम्ही अपडेट ए-बी-सी-आय-डी किंवा अपर आय-डी हा जो दाखवलेला आहे त्यावरती काय करा, क्लिक करा. तुम्ही आता डिजिलॉकरमधून डाउनलोड केलेला अपर आयडी आणि या ठिकाणी अपडेट ए-बी-सी-आय-डीमध्ये असलेला अपर आयडी एक जर का असेल, तर तुम्हाला काही अपडेट करण्याची गरज नाही. पण दोन्ही नंबर वेगवेगळे असतील, तर आता डिजिलॉकर ॲपमध्ये जो काही आयडी दिसत आहे, तो आयडी काय करा, आपण अ, या ठिकाणी मेन्शन करा आणि अपडेट करा. त्यानंतर इथे एक्झाम फॉर्म या बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं प्रोसीड बटन दिसेल. या प्रोसीड बटनावर अगेन क्लिक करा. इथे तुम्हाला एक्झाम फॉर्म सॉरी ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्ड दिसेल. इथे क्रिएट न्यू ॲप्लिकेशन टॅब आहे, त्या टॅबवर क्लिक करा. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन येणार आहे. तुमचा कोर्स बी-बी-ए, बी-बी-आय-बी जो काही आहे तो येईल. इथे नजर चुकीनं हा बी-बी-ए झालेला आहे. तो बी-बी-आय-बीच असणार आहे. ओके. थोडंसं खालती स्क्रोल करा. या ठिकाणी नेक्स्ट म्हणून टॅब दिसेल. त्या नेक्स्ट टॅबवर क्लिक करा. ओके. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे तुमचे सब्जेक्ट दाखवण्यात आलेले आहे. याच्यामध्ये तुमचे 4 सब्जेक्ट कंपल्सरी असतात आणि 2 सब्जेक्ट तुमचे ऑप्शनल असतात. तर या ठिकाणी तुम्ही स्पेशलायझेशन कोणत्या ह्याच्यात करणार आहे? जसं की तुम्ही मार्केटिंग जर का स्पेशलायझेशन करणार असेल, तर तुम्ही 505 ए आणि 506 ए हे 2 ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. पण जर का तुमचा फायनान्शियल किंवा फायनान्स स्पेशलायझेशन असेल, तर तुम्ही 505 बी आणि 506 बी हे ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. म्हणून मी या ठिकाणी टिक मार्क करून दिलेली आहे. ओके. सो थोडंसं अजून खालती स्क्रोल करा. इथे तुम्हाला ॲड ऑनचे सब्जेक्ट किंवा एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दाखवलेले आहे. ओके. आता पाठीमागच्या सेमिस्टरच्या एक्झाममधून तुम्ही जे क्रेडिट मिळवलेले आहे, ते क्रेडिट या ठिकाणी तुम्हाला दाखवणार
नाहीये. ओके. त्याच्या व्यतिरिक्त जे काही रिमेनिंग राहिलेले सब्जेक्ट आहेत त्याचे क्रेडिट तुम्हाला या ठिकाणी दाखवले जातील. ओके. सो तुम्ही फर्स्ट इयरला असताल त्यावेळेस तुम्हाला फिजिकल एज्युकेशन आणि डेमोक्रेसी याचे तुमचे 2 अन् 2 4 क्रेडिट तुमचे पूर्ण झालेले असतील. तर एस-वाय आणि टी-वाय मिळून तुम्हाला 4 क्रेडिट अपेक्षित आहे. या लास्ट कॉलमला बघा इथे नंबर ऑफ क्रेडिट आहे. कोणत्या सब्जेक्टला किती क्रेडिट आहे ते बघा. तुम्ही याच्या अगोदरच्या एक्झाममध्ये जे काही सब्जेक्ट सिलेक्ट केले असतील ते तुमच्या रिझल्टमध्ये आता हार्ड कॉपीमध्ये तुम्हाला दिसून आले असतील किंवा ऑनलाईन कॉपीमध्ये सुद्धा तुम्हाला ते दिसून आलेले असतील. आता जसं की या स्टुडंटनी GR2A चा एक क्रेडिट मिळवलेला दिसतोय. GR7A, 8A याच्या माध्यमातून त्यांनी एक्स्ट्रा 4 क्रेडिट त्यांनी मिळवलेले आहेत. मग आता त्यांनी सिलेक्ट करायचे असतील तर या समोर जे काही ऑप्शन दिसतात, त्या ऑप्शनमधून तुम्ही घेऊ शकता. अदरवाईज जर का तुमचे 4 क्रेडिट पूर्ण झालेले असतील तर तुम्ही घेऊ शकत नाही. आणि आत्ता सिलेक्ट करत असताना तुम्ही 4 ज्या सब्जेक्टला क्रेडिट आहे, तो सब्जेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बाकीचे क्रेडिट तुमचे घेतले जाणार नाही. म्हणजे एका सेमिस्टरला मॅक्सिमम 4च क्रेडिटला तुम्हाला टिक करता येणार आहे. ओके. सो या स्टुडंटनी एक सब्जेक्ट घेतलेला आहे. आपण त्या सब्जेक्टला टिक करू आणि पुढे जाऊया. ओके. पुढे जाऊया. ओके. त्यानंतर या ठिकाणी काय होईल, सब्जेक्टची फी आलेली आहे. ओके. इथे बघा प्रोजेक्ट रिपोर्टची फी पण आलेली आहे ₹625. तर टोटल ₹2760 तुमची ऑनलाईन फी आलेली आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा. खालती स्क्रोल केल्यानंतर इथं प्रिव्ह्यू, कॅन्सल आणि इथं चौकोन बॉक्स दिसेल. या चौकोन बॉक्सवर क्लिक करा. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुम्ही तुमचे सर्व सब्जेक्ट आले आहेत का नाही त्याची खात्री करा. खात्री झाल्यानंतर सबमिट करा. इथे चौकोन बॉक्सला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड असा टॅब तुम्हाला दिसेल. या कन्फर्म बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड समोर बघायला भेटेल. या ठिकाणी तुमचा कोर्स दिसेल. इथे ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसेल. आता तुमचं काम काय आहे, तर महाविद्यालयाचे जे काही तुमचे सब्जेक्ट टीचर्स असतील, एच-ओ-डी असतील त्यांच्याकडून फॉर्म चेक करा आणि महाविद्यालयाच्या ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमध्ये जाऊन तो फॉर्म इन्व्हर्ट करून घ्या. ओके. या ठिकाणी तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यूचे टॅब दिसेल. त्या टॅबवर क्लिक करा. तो फॉर्म डाउनलोड करून, तो फॉर्म चेक करून कॉलेजमधून इन्व्हर्ट करा. आता तुम्हाला पे ऑनलाईन बटन इनव्हिजिबल असेल किंवा ते रेड कलरमध्ये दाखवलेलं असेल. आता कॉलेजमध्ये जाऊन या स्टुडंटनी फॉर्म काय केलेला आहे, इन्व्हर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड, फी चलन अनपेड आणि या ठिकाणी तुम्हाला प्रिंट किंवा पेमेंटमध्ये पे ऑनलाईन टॅब दिसणार आहे. इथं पे ऑनलाईन बटनावर क्लिक करा. या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला ऑनलाईन पेमेंट सिस्टम दिसेल. इथं बँक ऑफ महाराष्ट्र आणि ॲक्सिस बँक दोन्हीपैकी एक ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर इथे पेमेंट टू प्रोसीड फॉर पेमेंट या बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला 5 ऑप्शन दिलेले आहे. एक क्रेडिट कार्ड, दुसरं डेबिट कार्ड, तिसरं यू-पी-आय, चौथं नेट बँकिंग, 5वं ई-एम-आय. तर त्यामध्ये तुम्ही यू-पी-आय ऑप्शन सिलेक्ट करू शकता. यू-पी-आय सिलेक्ट केलं तर तिथे क्यूआर कोड तुम्हाला समोर दिसेल. तो क्यूआर कोड स्कॅन करा आणि ऑनलाईन तुम्ही फोनपे, Google Pay, अजून Paytm किंवा ज्या माध्यमातून तुम्हाला पेमेंट करायचं त्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन करून तुम्ही पेमेंट करू शकता. आता तर तुम्ही पेमेंट ज्यावेळेस पूर्ण करताल, तर त्यावेळेस तुम्हाला इथे परत स्टेटस दिसेल. ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड, फी चलन स्टेटस पेड. त्यानंतर इथे पेमेंट किंवा प्रिंट या बटनावरतून तुम्हाला प्रिंट नावाचा ऑप्शन दिसून येईल. तिथं 3 पानाची प्रिंट आउट दिसेल. 2 पानं तुमच्या एक्झाम फॉर्म रिलेटेड असेल, तर एक फॉर्म तुमचा जो काही राहील तो तुमच्या फीस डिटेलच्या संदर्भात असेल. तर ही फीस डिटेलचं चलन तुम्ही काळजीपूर्वक पद्धतीने जतन करून ठेवा, जेणेकरून हॉल तिकीटच्या वेळेस त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. ओके. आता जर का तुम्ही पेमेंट केलं, पण तरी पण तुम्हाला अनसक्सेसफुल दाखवत असेल, तर महाविद्यालयाच्या परीक्षा विभागाला भेटा. त्यांना तुमचं फुल नेम, तुमचा रजिस्टर मेल आयडी, तुमचा चलन नंबर, तुमचा मोबाईल नंबर, ॲप्लिकेशन आयडी आणि तुमची काय डिटेल क्वेरी असेल, त्या क्वेरीसह तुम्ही काय करा, मेन्शन करा. ओके. एवढी माहिती तुम्ही कॉलेजच्या वेब मेलवरून ऑनलाईन पेमेंट स्लॅश येस support@unipune.ac.in याला जर का मेल केला, तर ते चेक करतील, व्हेरिफाय करतील आणि जो काही रिमार्क असेल तो तुम्हाला सक्सेसफुल करून देणार आहे. ओके. सो काळजीपूर्वक पद्धतीने पेमेंट करा. पेमेंट करताना नेटवर्क व्यवस्थित आहे का नाही त्याची खात्री करा आणि पेमेंट करा. तर सो विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये आपण टी-वाय-बी-बी-आय-बी सेमिस्टर पास 2019 चा क्रेडिट पॅटर्नचा फॉर्म कसा भरायचा याची माहिती घेतलेली आहे. परीक्षेसंदर्भात काही अडचणी असेल तर तुम्ही आपल्या महाविद्यालयात परीक्षा विभागाला भेटू शकता. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. टेक केअर.